खुलासा। शहरातील कोट्यवधींच्या शासकीय आरक्षित जमिनीला कथितरित्या अकृषक दाखवून बनावट दस्त व महसुली नोंदी केल्याचा गंभीर आरोप माजी सैनिक प्रवीण अशोक लहाणे यांनी केला आहे। या प्रकरणातील तत्कालीन वादग्रस्त मंडळ अधिकारी विजय दत्तात्रय टेकाडे, तत्कालीन ग्राम महसूल अधिकारी गोपाल सिंग राजपूत तसेच पडद्यामागील सूत्रधार एजंट आणि बड्या माशांची सखोल चौकशी करून गुन्हा दाखल करण्याची मागणी त्यांनी केली आहे। या प्रकरणातील तत्कालीन वादग्रस्त मंडळ अधिकारी विजय दत्तात्रय टेकाडे, तत्कालीन ग्राम महसूल अधिकारी गोपाल सिंग राजपूत तसेच पडद्यामागील सूत्रधार एजंट आणि बड्या माशांची सखोल चौकशी करून गुन्हा दाखल करण्याची मागणी त्यांनी केली आहे। तक्रारीनुसार मौजे बुलढाणा येथील जुना सर्वे क्रमांक 3 मधील 7900 चौरस मीटर क्षेत्र विकास आराखड्यात पूर्वी नेहरू विद्यालयासाठी तर नवीन आराखड्यात उद्यानासाठी आरक्षित आहे। असे असतानाही 28 एप्रिल 2022 रोजी तत्कालीन नायब तहसीलदार श्रीमती प्रफुल्लिता सातपुते यांनी महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियमातील कलम 155 चा कथित गैरवापर करून हे क्षेत्र अकृषक दाखविल्याचा आरोप आहे। याच आदेशाच्या आधारे गोपाल सिंग राजपूत आणि विजय टेकाडे यांनी संगतमताने फेरफार क्रमांक 26,895 मंजूर करून गट क्रमांक 216/1/177 च्या सातबाऱ्यावर प्रल्हाद लहाणे, वसंत उर्फ आनंद लहाणे व अरुण लहाणे यांची भोगवटदार वर्ग 1 म्हणून नोंद केल्याचे तक्रारीत म्हटले आहे। तत्कालीन उपविभागीय अधिकारी आणि अप्पर जिल्हाधिकारी स्तरावरील अपील नामंजूर झाल्यानंतरही लहाणे यांनी लढा सुरू ठेवला आहे। उच्च न्यायालयाच्या आदेशासह विकास आराखड्याला हरताळ फासला गेला काय? सरकारी आरक्षित जमीन कोणाच्या फायद्यासाठी खुली करण्यात आली? या प्रश्नांची उत्तरे चौकशीतून समोर आणून सर्व दोषींवर फौजदारी कारवाई करावी अशी आक्रमक मागणी लहाणे यांनी केली आहे। जितेंद्र कायस्थ, मुख्य संपादक, सिटी न्यूज।